हिवाळी अधिवेशनात विरोधकांचा सूर आजही तीव्र राहण्याची शक्यता। संसदेमध्ये आज संभल मुद्द्यावर चर्चा होणार। 13 आणि 14 डिसेंबरला लोकसभेत विशेष चर्चेसाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत। हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या कामकाजाआधी विरोधकांची महत्त्वाची बैठक। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत बैठक। संसदेतल्या कामकाजाबाबत इंडिया आघाडी रणनीतीवर चर्चा करणार। श्रीनगरच्या हरवानमध्ये संरक्षण दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। या भागात 2 दहशतवादी लपल्याची माहिती। सेनेकडून सर्च ऑपरेशन सुरू। थोड्या वेळानं दोन्ही बाजूंना गोळीबार सुरूच। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज चंदीगड दौरा। 3 गुन्हेगारी कायद्यांसंदर्भात करणार समीक्षा। शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था। पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी गृहमंत्री अमित शहा चंदीगडमध्ये दाखल। शहरात आज नो फ्लाय झोन। पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज मैदानावरून मोदी शहा एकाच मंचावरून देशवासियांना करणार संबोधित। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना श्री अकाल तख्त साहिब यांच्याकडून सुवर्ण मंदिरात 2 दिवस सेवा देण्याची धार्मिक शिक्षा। डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला माफी देण्याबाबत केलेलं विधान। पंतप्रधान मोदींनी पाहिला द साबरमती रिपोर्ट सिनेमा। शहा, नड्डा, राजनाथ सिंग, गडकरींची सिनेमा पाहण्यासाठी उपस्थिती। पंतप्रधानांनी सोशल मीडियावर शेअर केला फोटो। चित्रपट निर्मात्याचं मोदींकडून कौतुक। काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी। पर्यटन स्थळांवर बर्फवृष्टीमुळे पारा उतरला। बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं काश्मीरकडे। तामिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये फेंगल चक्रीवादळामध्ये तुफान पाऊस आणि पूर परिस्थिती। तामिळनाडूतल्या उथंगिरी बस स्टँड पुराच्या पाण्याखाली। बसेसही पुराच्या पाण्यामध्ये अडकल्या। सिरियातली परिस्थिती चिघळली। अलेप्पो, इदलिबमधल्या अनेक भाग उद्ध्वस्त। हल्ल्यानंतर परिसरात अग्नितांडव। इदलिब भागात 10हून अधिक लोकांचा मृत्यू। रशिया आणि युक्रेनमध्ये हल्ले सुरूच। युक्रेनच्या पश्चिम भागातल्या टर्नोपिल या रहिवासी भागावर रशियाकडून ड्रोन हल्ला। इमारती उद्ध्वस्त। हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी।